नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये आज आपण कुठलेही महाग सामान न वापरता घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातूनच थंडीसाठी पौष्टिक असे लाडू करणार आहोत। हे लाडू प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर असल्यामुळे खाण्यासाठी खूप हेल्दी आहेत। तर लगेच आता हे कसे बनवायचे ते आपण पाहूया। यासाठी आता लागणारे साहित्य पाहूया। 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत, 1 वाटी डाळवं, याला बरेच जण डाळ पण म्हणतात, 1 वाटी सुकं खोबरं, 1 वाटी तीळ आणि अर्धी वाटी जवस घेतला आहे। याशिवाय आपल्याला लागणार आहे 2 वाटी पोहे। तर आपण जे कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो तेच हे आहेत, आणि 1.5 वाटी गूळ। तर गुळाचं प्रमाण तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता। आता हे सर्व जिन्नस आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचेत। तर सर्वात आधी पॅन मध्ये आपण शेंगदाणे घालूया, आणि हे शेंगदाणे आता मंद गॅसवर आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचेत। शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, त्यामुळे सगळ्यांसाठीच खाणं हे खूप चांगले आहेत। आता हे छान भाजून झालेत, साधारण 5 ते 6 मिनिट मी याला भाजून घेतले। तर एवढेच भाजायचेत, असे खरपूस भाजले म्हणजे मग लाडू मध्ये याची चव छान लागते। आता हे काढून घेऊया। त्याच पॅन मध्ये आता 1 वाटी सुकं खोबरं घालायचंय। खोबरं खूप हलकं असतं, त्यामुळे लवकर भाजल्या जातं। तर याला चमच्याने सतत हलवायचंय आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। फार याला तांबूस करायचं नाही, हलकसच भाजून घ्यायचंय। हे खोबरं पण आता इथे भाजून झालंय, एवढंच भाजायचं आहे। आता यामध्ये तीळ घालायचे आहेत। तर तीळ पण खूप बारीक असतात, त्यामुळे पटकन भाजले जातात। गॅसची फ्लेम सर्व जिन्नस भाजताना मंदच ठेवायची आहे, म्हणजे हे छान सर्व जिन्नस खरपूस भाजल्या जातात आणि लाडूची चव मग एकदम छान लागते। तर आपल्या तिळाचा पण आता रंग बदलला आहे, हे पण भाजून झालेत, फार याला भाजायचं नाही। तर हे पण आता आपण काढून घेऊया। त्याच पॅन मध्ये आता हे 1 वाटी डाळवं घालायचंय। डाळवाला फार भाजायची गरज नाही, कारण हे आधीपासूनच भाजलेले असतात, पण यातलं मॉइश्चर कमी करण्यासाठी, म्हणजेच याचा थोडाफार जो ओलसरपणा यामध्ये आहे तो कमी करण्यासाठी आपण असं भाजून घेतोय। साधारण 1 मिनिटभर मी याला भाजून घेतलंय। तर हे पण आता भाजून झालेलं आहे, काढून घ्यायचंय। आता यामध्येच आपण जवस पण भाजून घेऊया। जवसाला आजच्या काळात सुपरफूड मानलं जातं। ज्यांना डायबिटीज आहे, हाय ब्लड प्रेशर आहे किंवा हाडांच्या बळकटीसाठी हे खाणं खूप चांगलं आहे। तर आपलं जवस पण इथे भाजून झालंय, यापेक्षा याला जास्त भाजायचं नाही, याचा रंग पण बदलला आहे। तर आता हे पण आपण काढून घेऊया। त्याच पॅन मध्ये आता पोहे घालायचेत, आणि पोहे पण आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचेत। डिंक न घालता पण यामध्ये, या लाडूमध्ये डिंकाची चव येते, या पोह्यामुळेच हे खूप कुरकुरीत होतात। तर सतत चमच्याने हलवत भाजायचंय। हे पण आता भाजून झालेत, असं हाताने दाबून बघायचं, ह्याचा छान चुरा होतोय, म्हणजे व्यवस्थित भाजल्या गेलेत। तर आता काढून घेऊया। आता सर्व जिन्नस आपले थंड झालेत, तर आधी आपण शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यात घालूया, आणि हे थोडेसे जाडसर आपल्याला मिक्सर मधून फिरून घ्यायचे, फार बारीक करायचं नाही। तर असं थोडंसं जाडसर मी फिरून घेतलंय। त्याच मिक्सरच्या भांड्यात आता हे सुकं खोबरं घालायचंय। तर याला मात्र छान बारीक करून घ्यायचंय, म्हणजे ह्याला एकदम छान तेल सुटतं। तर इथे मी हे खोबरं पण अगदी बारीक फिरून घेतलंय। आता हे जवस पण आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया, आणि हे पण मिक्सर मधून फिरून घ्यायचंय। जवसाचा एकदम मस्त सुगंध येतोय। आता हे डाळवं घालून याला पण अगदी बारीक फिरून घ्यायचंय। तर डाळवं पण आपले इथं फिरून झालंय। पोहे मात्र फार बारीक करायचे नाहीत, आपला जाड रवा असतो त्याप्रमाणे ठेवायचे आहेत, म्हणजे या लाडू मध्ये छान ते असे कुरकुरीत लागतात। तर पोहे पण आपले फिरून झाले आहेत।
आता यामध्ये तीळ घालूया। तर यातले मी 2 टेबलस्पून तीळ बाजूला काढून ठेवले, ते आपल्याला शेवटी मिश्रणात घालायचेत। तिळाला मात्र मी छान अगदी बारीक करून घेतलंय, म्हणजे याला पण छान तेल सुटतं आणि मग लाडूमध्ये याची चव छान लागते। आपले सर्व जिन्नस आता मिक्सरमधून फिरून झाले आहेत। तर हे जे आपण बाजूला 2 टेबलस्पून तीळ काढून ठेवले होते ते घालायचे आणि अर्धा टीस्पून वेलची पूड घालायची आहे, अर्धा टीस्पून सुंठ पावडर घालायची आहे, याने चव खूप छान येते। आणि इथे मी आता हे जायफळ घेतलं आहे, तर हे आपण किसणीवर किसून घालूया। असं वेळेवर किसून घातलं म्हणजे ह्याचा स्वाद छान टिकून राहतो। तर साधारण पाव टीस्पून होईल इतकं मी हे जायफळ किसून घेतलंय। हे चमच्याने आता आपण सगळं मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये गूळ घालायचा आहे। तर मी इथे 1.5 वाटी गूळ किसून घेतलाय। तर गूळ यासाठी नेहमी किसून घ्यायचा, म्हणजे या मिश्रणात लवकर मिक्स होतो। आता हाताने हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। गूळ जर फार कोरडा असेल तर व्यवस्थित मिक्स होत नाही, थोडा ओलसर असला म्हणजे पटकन यामध्ये मिक्स होतो। चांगलं असं हातावर चोळून मिक्स करायचंय। शक्यतो गूळ घेताना किसूनच घ्या, म्हणजे व्यवस्थित एकत्र होतो या मिश्रणात। हवं तर तुम्ही हे मिश्रण मिक्सरमधून सुद्धा फिरून घेऊ शकता, पण मिक्सरमध्ये फिरवलं की ते जास्त बारीक होतं। थोडंसं दाणेदार असलं म्हणजे मग लाडू चवीला छान लागतात। आता यामध्ये तूप घालायचंय। तर इथे मी अर्धी वाटी तूप गरम करून घेतलंय, तर जसं लागेल तसं यामध्ये घालायचं आहे। हे उरलेलं तूप पण मी यामध्ये घालतीये। तर मला यासाठी अर्धी वाटी तूप लागलंय, तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं। जर मिश्रण फार कोरडं वाटलं तर तुम्ही यामध्ये आणखी थोडं तूप घालू शकता। आता सगळं एकत्र करून घेतल्यानंतर लाडू बांधून घ्यायचेत। तर चांगलं असं हाताने दाबून बांधायचेत आणि फार कोरडं वाटलं तर मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे मिश्रण मिक्सरमधून फिरून घेऊ शकता। तर इथे आपला आता लाडू बांधून झाला आहे। एकदम मस्त याचे लाडू तयार होतात। थोडंसं हाताने असं दाबून घ्यायचं म्हणजे याला चमक छान येते। तर एकदम मस्त लाडू झालेला आहे। अशाच प्रकारे आता सर्व लाडू बांधून घ्यायचेत। तर एकदम मस्त असे लाडू तयार झालेत। यासाठी आपण कुठलंच महाग सामान वापरलेलं नाही, काजू, बदाम, खारीक किंवा डिंकही वापरला नाही, तरी सुद्धा हे लाडू एकदम कुरकुरीत लागतात आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातच तयार होतात। हिरव्या मुगाचे व गुळाचे पौष्टिक असे लाडू बनवतोय। हे लाडू करण्यासाठी इथे मी 1 कप हिरवे मूग घेतले आहेत। तर हे मूग आता आपण एका कढईत घालूया आणि ह्याला लो टू मीडियम फ्लेमवर आता भाजून घ्यायचंय। तर गॅसची फ्लेम फार मोठी ठेवायची नाही, मध्यम गॅसवर भाजलं म्हणजे मग हे छान खरपूस भाजले जातात आणि छान असा खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचंय। तर तुम्ही पाहू शकता आता याचा रंग बदललाय आणि छान भाजल्याचा सुगंध पण येतोय। तर एवढेच आपल्याला हे भाजायचे, फार जास्त पण भाजायचे नाहीत। आता गॅस बंद करूया आणि हे खाली काढून थंड करून घ्यायचेत। तर एका प्लेटमध्ये मी हे काढून घेतलेत आणि थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात घालायचेत। तर छोट्या भांड्यात घालायचे म्हणजे पीठ छान बारीक होतं आणि 2 बॅचेसमध्ये मी हे दळून घेणार आहे। तर आता पीठ मी इथे दळून घेतलंय। तर आपलं गव्हाचं पीठ असतं त्यापेक्षा मी थोडंसं याला जाड ठेवलंय, फार बारीकही केलं नाही आणि फार जाडही ठेवलेलं नाही। पीठ भाजण्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे। तर यामध्ये तूप घालायचंय। तर सुरुवातीला मी 2 ते 2.5 चमचे यामध्ये तूप घालतीये आणि जसं लागेल तसं आपल्याला घालायचंय, म्हणजे आपल्याला तुपाचा अंदाज येतो। आणि हे मुगाचं तयार केलेलं पीठ आता यामध्ये घालायचंय आणि याला पण मंद गॅसवर भाजून घ्यायचंय। छान खमंग सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेऊया, म्हणजे ह्याचा कच्चेपणा कमी होतो आणि मग खायला लाडू एकदम मस्त लागतात, खमंग लागतात।
तर साधारण एक 2 ते 3 मिनिट आता झाली आहेत. तर तुम्ही पाहू शकता हे पीठ थोडंसं ओलसर झालंय, पण याला आणखी तूप लागणार आहे. तर मी अजून यामध्ये 2 चमचे तूप घालतीये. तर साधारण यासाठी आपल्याला पाव कप तूप लागणार आहे. तूप जास्त लागलं म्हणजे मग लाडू खायला छान लागतात, पण तुमच्या गरजेनुसार तुम्ही तूप घालू शकता. 5 ते 6 मिनिट मी याला मंद गॅसवर भाजून घेतलंय. तर असं तूप पण दिसायला सुरुवात झाली आहे. मिश्रण आपलं थोडंसं ओलसर पण झालंय. तर यामध्ये आता ड्रायफ्रूट्स घालायचे. तर इथे मी काजू आणि बदाम कट करून घेतले आहेत. तर 2 टेबलस्पून साधारण मी घेतलेत. तुम्ही हवं तर याची पावडर करून पण घालू शकता. आणि ड्रायफ्रूट जास्त घातले म्हणजे चवीला हे लाडू एकदम छान लागतात. आणि सध्या हिवाळा पण आहे. हवं तर तुम्ही यामध्ये डिंकसुद्धा घालू शकता. याला आता एक 3 ते 4 मिनिट आपण परत भाजून घेऊया, म्हणजे हे ड्रायफ्रूट्स पण या पिठासोबत परतले जातात आणि याचा पण कच्चेपणा कमी होतो. तर साधारण आपण पीठ भाजायला सुरुवात केल्यापासून 8 ते 9 मिनिट मी ह्याला भाजून घेतलंय. तर छान व्यवस्थित असं पीठ भाजल्या गेलंय. तर एवढंच आपल्याला भाजायचं आहे. फार पण भाजलं तर मग लाडू चवीला थोडेसे कडवट लागतात. आणि आता गॅस बंद करूया. आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा याला 1 मिनिटभर भाजायचं आहे, कारण आपली कढई खूप गरम असते. पीठ मी आता एका भांड्यात काढून घेतलंय. तर हे आता थोडंसं कोमट झालं आहे. तर कोमट असतानाच यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर इथे मी पाऊण वाटी गूळ घेतला आहे आणि गुळाला मी किसून घेतलंय. गूळ तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा यामध्ये तुम्ही साखरसुद्धा घालू शकता. तर आता हा गूळ घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी हातानेच मिक्स करून घेते, म्हणजे मग व्यवस्थित सर्व एकत्र होईल. हे सगळं मी आता मिक्स करून घेतलंय. तर यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालूया आणि परत सगळं एकत्र करायचंय. आता याचे लाडू बांधून घ्यायचेत आणि लाडू थोडे कोमट असतानाच बांधून घ्यायचेत. हे मिश्रण थंड झालं की मग लाडू बांधायला अवघड जातं आणि लाडू थोडेसे कडक होतात. आणि आता माझं मिश्रण अगदी बरोबर झालेलं आहे. पण तुम्ही जर तूप कमी वापरलं किंवा तुमचा गूळ कोरडा असेल तर मग मिश्रण पण कोरडं होतं. तर अशा वेळेस याला मिक्सरमध्ये घालून फिरून घ्यायचं, म्हणजे थोडासा ओलसरपणा त्यामध्ये येतो. किंवा तूप गरम करून घालायचं, म्हणजे मग लाडू आपल्याला अगदी सहज बांधता येतात. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 14 लाडू तयार होतात. आणि आपण यामध्ये हिरवे मूग वापरलेत, त्यामुळे प्रोटीन्स आहेतच, पण सालासहित वापरल्यामुळे फायबर्सचं प्रमाण पण भरपूर आहे. शिवाय गुळामध्ये पण आयर्न असतं, त्यामुळे एकदम खायला पौष्टिक असे हे लाडू आहेत. तर जरूर बनवून पहा. हिवाळा स्पेशल पौष्टिक असे लाडू बनवतोय. तर यामध्ये आपण साखर किंवा गुळाचा अजिबात वापर करणार नाही. हे लाडू करण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम ओले खजूर घेतले आहेत. तर याला असं दाबून आता आतलं बी काढून टाकायचं आहे. तर माझे खजूर खूप नरम आहेत, त्यामुळे अगदी बी पटकन निघून येते. बाजारात जे लाल खजूर मिळतात ते घेतले तरी काहीच हरकत नाही. तर या सगळ्याचं आतलं बी काढून घेतल्यानंतर सुरीने कट करून घ्यायचं आहे. तर नरम असल्यामुळे ह्याचे काप अगदी पटकन होत आहेत. आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. तर आपल्याला ड्रायफ्रूट्स एक एक करून आता भाजून घ्यायचे आहेत. तर कढईमध्ये मी 1 चमचा तूप घातलं आहे. सुरुवातीला यामध्ये पाव कप बदाम घालूया आणि याला आता मंद गॅसवर 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे. आणि थोडेसे बदाम तुपावर परतून झाले की लगेच काजू घालूया. तर काजू पण मी पाव कप घेतले आहेत. याचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे, म्हणजे लाडू खायला मग छान खमंग लागतात. त्यामुळे आपण असं तुपावर परतून घेतोय. तर हे दोन्ही आता छान परतून झालंय. काजूला छान असा गुलाबीसर रंग पण आलाय. तर काढून घेऊया. तर तूप निथळून हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत. आणि लगेच यामध्ये आता पाव कप अक्रोड घालूया. हे पण आता मंद गॅसवर भाजून घेऊया. तर एरवी आपण असे अक्रोड खात नाही,
पण असे लाडूत घातले की ते आपल्या पोटात जातात. तर हे पण आता झालेले आहेत, काढून घेऊया. यामध्ये आता इथे मी 1 कप मखाना घेतला आहे, तर तो घालायचा आहे आणि ह्याला पण तुपावर परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. मखाना म्हणजे ॲक्च्युली कमळाचं बी असतं. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. हाडाच्या मजबूतीसाठी हे खूप चांगलं असतं. तर आता याला सुद्धा आपण छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. तर आता हे सुद्धा भाजून झालं आहे. हाताने असं दाबून बघायचं, चुरा झाला म्हणजे समजायचं की छान भाजून झालंय. आता काढून घेऊया. यामध्येच आता आपण हे खोबरं घालूया. तर अर्धा कप मी किसलेलं खोबरं घेतलं आहे. याला पण गुलाबी रंगावर भाजून घ्यायचंय. तर खोबरं पण आपलं इथे भाजून झालेलं आहे, काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आणखी 1 चमचा तूप घालूया आणि यामध्ये आता हे 2 चमचे किसमिस घालायची आहे आणि ही छान फुलेपर्यंत आता याला पण तुपावर परतून घेऊया. अगदी पटकन ही फुलून येते. तर झालेली आहे, काढून घ्यायची आहे. तर इथे मी पाव कप मगज बी घेतला आहे. तर हे सुद्धा तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात अगदी सहज मिळेल. आणि लगेच 1.5 टेबलस्पून खसखस पण घालायची आहे आणि हे दोन्ही आता तुपावर परतून घेऊया. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे, कारण हे दोन्ही अगदी पटकन परतल्या जातं. आणि थोडासा रंग बदलायला लागला की लगेच काढून घ्यायचं आहे. तर हे आता झालेलं आहे. यामध्येच आता अर्धा चमचा आणखी तूप घालूया आणि हे खजूर घालायचे आहेत आणि चमच्याने ह्याला आता चांगलं दाबून बारीक करायचं आहे आणि छान हे मऊ शिजेपर्यंत शिजून घ्यायचेत, म्हणजे परतून घ्यायचेत. तर असं चांगलं चमच्याने दाबायचं आहे, म्हणजे पटकन हे नरम होतात. तर आता तुम्ही पाहू शकता हे नरम झालेले आहेत आणि छान याचा गोळा झाला आहे. हातावर घेऊन बघायचा तर अगदी सहज हाताने दबतोय, म्हणजे व्यवस्थित झालेला आहे. आता हे जे आपण ड्रायफ्रूट्स काढून घेतले होते प्लेटमध्ये ते कट करून घ्यायचे. तर तुम्ही हे आता सुरीने कट करून घेऊ शकता, पण याला खूप वेळ लागतो. तर बत्त्याने केलं तरी चालेल. तर मी आता हे बत्त्यानेच असे बारीक करून घेते. तर हलक्या हाताने असे ठेचून घ्यायचेत, फार बारीक याला करायचं नाही, म्हणजे लाडू खायला छान लागतात. तर हे आता असे झालेले आहेत. अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचेत. हे मखाने पण आता थंड झालेत. तर हाताने तुम्ही पाहू शकता ह्याचा सहज चुरा होतोय. मिक्सरवर केलं की जास्त सगळं बारीक होतं एकदम, म्हणून असं ठेचूनच घ्यायचं. तर सगळं मी आता बारीक करून घेतलंय आणि हे खोबरं सुद्धा हाताने चुरून घ्यायचंय. याला पण फार बारीक करण्याची आवश्यकता नाही. आता हा जो मखाना आहे बारीक केलेला तो पण यामध्येच घालूया आणि हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचंय. आणि लगेच हे जे खजूरचं मिश्रण आहे त्यामध्ये घालायचंय आणि सगळं आता हाताने एकत्र करून घेऊया. तर चांगलं दाबून करायचंय. तुम्हाला असं वाटलं की गोडी कमी आहे तर तुम्ही आणखी यामध्ये खजूर घालू शकता किंवा मध पण घालता येईल, तो पण यामध्ये खूप छान लागतो. तर आता मी सगळं एकत्र करून घेतलंय. अगदी व्यवस्थित मिश्रण तयार झालंय. याचे लाडू अगदी सहज बांधल्या जातात. हातावर आता मिश्रण घ्यायचंय आणि लाडू बांधून घ्यायचेत. तर असं दाबून बांधायचेत. इथे मी आता हे पिस्ते घेतले आहेत. तर पिस्ते तुम्ही हवं तर काजू आणि बदामासोबत फ्राय पण करून घेऊ शकता, पण मी हे वरून लावतीये म्हणजे लाडू दिसायला आकर्षक दिसतो. तर एक 2-3 तुकडे मी लावून घेतलेत आणि आता छान लाडू असा दाबून बांधून घ्यायचा आहे आणि हातावर नंतर गोल फिरून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला छान चमक येते. तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा लाडू बांधला गेलाय. आपलं मिश्रण पण एकदम व्यवस्थित तयार झालंय. अशाच प्रकारे आता सगळे लाडू बांधून घ्यायचेत. हातावर असं गोल फिरून घ्यायचं, म्हणजे त्याला चमक छान येते.
इथे मी आता लाडूचे सगळे गोळे तयार करून घेतलेत. हाताला वाटल्यास थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मग लाडू हातावर गोल गोल फिरवून घ्यायचा. तर एकदम मस्त असे लाडू झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 22 लाडू तयार झाले आहेत. अत्यंत पौष्टिक असणारे उडदाच्या डाळीचे लाडू करणार आहोत. तर लगेच आता यासाठी काय काय साहित्य लागेल ते आपण पाहूया. हे लाडू करण्यासाठी इथे मी 1/2 किलो उडदाची डाळ घेतली आहे. तर ही डाळ माझ्या घरच्या शेतातील आहे, त्यामुळे मी धुवून घेतली नाही, कपड्याने पुसून घेतली आहे. तुम्ही हवं तर ही डाळ धुवून घेऊ शकता, पण धुवून घेतली तर मात्र उन्हात कडक वाळवून घ्या किंवा कपड्याने पुसून घेतली चांगली तरी काहीच हरकत नाही. 1/2 किलो पिठी साखर घेतली आहे. तुम्ही ऐवजी गूळ पण वापरू शकता किंवा अर्धी साखर आणि अर्धा गूळ असंही वापरू शकता. 1/2 किलो तूप घेतलं आहे, हे आपण जसं लागेल तसं वापरणार आहोत. 125 ग्रॅम सुकं खोबरं किसून घेतलंय. 125 ग्रॅमच खारीक मिक्सरवर बारीक करून घेतली आहे. 50 ग्रॅम डिंक घेतला आहे आणि याशिवाय 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम काजू आणि 50 ग्रॅमच मी इथे गोडंबी घेतली आहे. तर ही तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात अगदी सहज मिळेल. 1 चमचा वेलची पूड, 1 चमचा सुंठ पावडर आणि यातून आपण जायफळ किसून घालणार आहोत. सर्वात आधी आपण उडदाची डाळ भाजून घेणार आहोत. तर ती एका कढईत घालायची आहे आणि मंद गॅसवर या डाळीला भाजून घेऊया. उडदाची डाळ ही पचायला थोडी जड असते, अशी भाजून घेतली म्हणजे ती पचायला हलकी होते. तर आता चमच्याने सतत हलवत ही डाळ मी भाजून घेतली आहे. छान लाईट गोल्डन असा कलर आलेला आहे. तर एवढीच भाजायची आहे. तुपामध्ये नंतर पीठ केल्यावर सुद्धा आपण भाजणार आहोत. तर आता गॅस बंद करूया आणि खाली काढून ही थंड करून घ्यायची आहे. तर एका ताटामध्ये मी ही काढून घेतली आहे आणि नंतर मिक्सरवर बारीक करून घेणार आहे. जास्त प्रमाणात जर तुम्ही लाडू करणार असाल तर गिरणीतून हे पीठ दळून आणलं तरी चालेल. आता त्याच कढईमध्ये आपण हे सुकं खोबरं पण भाजून घेऊया. तोपर्यंत आपली डाळ पण थंड होईल. खोबरं सुद्धा वजनाला खूप हलकं असतं, त्यामुळे पटकन भाजल्या जातं. त्यामुळे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि असं चमच्याने सतत हलवत याला भाजून घ्यायचंय. तर हे पण आता भाजून झालंय, एवढंच भाजायचंय. तर हे पण काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आता 1 छोटा चमचा तूप घालायचंय आणि ड्रायफ्रुट्स आपण भाजून घेऊया. तर हे बदाम घालायचे, थोडंसं चमच्याने हलवून घ्यायचंय आणि यामध्येच आता काजू घालायचे आहेत. असे ड्रायफ्रुट्स भाजून घेतले म्हणजे त्याचा कच्चेपणा कमी होतो आणि मग लाडूमध्ये याची चव छान लागते. थोडेसे काजू बदाम भाजून झाले की यामध्येच आपण ही गोडंबी घालणार आहोत. याला फारशी भाजायची गरज नाही, आणखी 1 मिनिटच आपण भाजूया. मंद गॅसवर हे सगळं भाजून घ्यायचंय. आता हे पण आपलं भाजून झालंय, तर काढून घेऊया. एवढंच भाजायचं आहे. यामध्येच आता आणखी 1 छोटा चमचा तूप घालायचंय आणि जी आपण खारीक बारीक करून घेतली आहे ती पण भाजून घेऊया, म्हणजे याची पण चव लाडूमध्ये खूप छान लागते. सगळे जिन्नस असे थोडेसे भाजून घेतले म्हणजे त्याचा कच्चेपणा कमी होतो. आता ही खारीकची पावडर पण मी 2 मिनिट भाजून घेतली आहे. तर ही पण आपली झालेली आहे, याचा रंग पण बदललाय. एवढंच याला भाजायचंय. तर आता ही पण आपण काढून घेऊया. डिंक तळण्यासाठी इथे मी थोडीशी खोलगट कढई घेतली आहे. तर यामध्ये तूप घालूया आणि आता हा डिंक घालून तळून घ्यायचा आहे. थोडा थोडा करून डिंक घालायचा आणि तळून घ्यायचा, म्हणजे तूप यासाठी कमी लागतं. छान असा गुलाबीसर डिंक झाला की काढून घ्यायचा आहे.
डिंकाची चव या लाडूमध्ये खूप छान लागते। आता अशाच प्रकारे मी सगळा डिंक तळून घेते। डाळ थंड झाल्यावर मी मिक्सरमधून त्याचं पीठ तयार करून घेतलंय। तर असं छान बारीक पीठ तयार झालंय। पीठ मिक्सरमधून काढल्यावर चाळणीने ते चाळून घ्या, म्हणजे छान बारीक होतं। फार जाड जर पीठ राहिलं तर लाडूमध्ये त्याची कचकच लागते, त्यामुळे बारीक चाळणीने पीठ चाळून घ्यायचंय। आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे जर जास्त प्रमाणात लाडू करणार असाल तर गिरणीतूनच पीठ दळून आणा। आता हे पीठ आपल्याला तुपावर भाजून घ्यायचंय। तर त्यासाठी एका कढईमध्ये मी 4 ते 5 टेबलस्पून तूप घातलंय। सुरुवातीलाच जास्त तूप घातलं म्हणजे पीठ व्यवस्थित भाजल्या जातं। आता यामध्ये हे पीठ घालूया। उडदाची डाळ भाजून घेतल्यानंतर आणि असं पीठ तयार करून घेतल्यानंतर त्याचा खूप छान सुगंध येतो। तर एकदम मस्त आपलं पीठ भाजल्या गेलंय, खूप छान सुगंध येतोय। आता मंद गॅसवर हे आपण भाजून घेऊया। गॅसची फ्लेम अजिबात मोठी करू नका आणि चमच्याने असं सतत हलवायचंय। उडदाच्या पिठासोबत आपण यामध्ये सुकं खोबरं, खारीक आणि ड्रायफ्रुट्स पण घातलेत, त्यामुळे हे खाण्यासाठी खूप पौष्टिक आहेत। तर जरूर हे लाडू बनवून पहा। आता जवळपास 7 ते 8 मिनिट झाली आहेत। तर या पिठाचा रंग पण बदललाय आणि पीठ पण थोडंसं फसफसून आलंय। तर व्यवस्थित भाजून झालंय, एवढंच भाजायचं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यानंतर पण थोड्या वेळ याला चमच्याने हलवायचंय, कारण आपली कढई खूप गरम आहे। आता हे जे डिंक आणि ड्रायफ्रुट्स आहे ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचेत। तर इथे मी हे बदाम, काजू आणि गोडंबी बारीक करून घेतलंय। डिंक पण मिक्सरवर बारीक करून घेतलं आहे। खोबऱ्याला मी हातानेच असं चुरून घेतलंय, बारीक करून घेतलंय। तुम्ही हवं तर मिक्सरमधून सुद्धा फिरून घेऊ शकता। आणि खारीकेची आपण पूडच घेतली होती। आता आपलं हे मिश्रण पण कोमट झालंय, तर यामध्ये भाजलेले आणि बारीक केलेले जिन्नस घालायचे। तर हे सुकं खोबरं घालूया, डिंक घालायचं आहे, काजू, बदाम, गोडंबीची पावडर घालायची आहे, खारकेची पावडर आणि आता ही पिठी साखर घालूया। तर सुरुवातीला मी अर्धीच पिठी साखर घालणार आहे आणि नंतर लागेल तसं आपण घालूया। मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही यामध्ये इथे गूळ पण घालू शकता। वेलची पूड घालायची आहे, सुंठ पूड आणि हे जे जायफळ आहे ते आपण किसून घालूया, म्हणजे याचा स्वाद छान टिकून राहतो। साधारण पाव टीस्पून होईल इतपत जायफळ यामध्ये घालायचंय। तर मी पाव टीस्पून जायफळ किसून घेतलंय। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। तर आधी चमच्याने मिक्स करायचंय, नंतर हाताने मिक्स करूया। ही पूर्ण साखर यासाठी लागणार आहे। साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता। आता हे सगळं हाताने असं दाबून मिक्स करायचंय। तर यासाठी थोडंसं तूप लागणार आहे, तर मी तूप गरम करून घेतलंय, ते यामध्ये घालूया। गरजेप्रमाणे यामध्ये तूप घालायचंय आणि आता हाताने असं चांगलं दाबून सगळं मिश्रण मी एकत्र करून घेतलंय। छान असा गोळा तयार होतोय, म्हणजे आपण घातलेलं तूप अगदी बरोबर झालंय। तर यासाठी आपण घेतलेल्या पाव किलो तुपातून एवढं तूप उरलंय, म्हणजे आपण 1 बाउल तूप घेतलं होतं तर अर्धा बाउलच्या वर तूप लागलेलं आहे। तर याचे आता लाडू बांधून घ्यायचेत। हाताने असे चांगले दाबून बांधायचे आहेत आणि नंतर त्याला दोन्ही हातात घेऊन असं एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे लाडूला चमक छान येते। तर इथे आपला हा लाडू बांधून झालाय। तुम्ही हवं तर असं दोन्ही हातात हे मिश्रण घेऊन सुद्धा लाडू बांधू शकता, म्हणजे एका वेळेस 2 लाडू बांधले जातात आणि झटपट आपलं काम होतं। थोडेसे असे बांधून घेतल्यानंतर
जो डाव्या हातातला लाडू आहे तो उजव्या हातात घ्यायचा, कारण डाव्या हाताने जोर व्यवस्थित पडत नाही. उजव्या हातात घेऊन परत त्याला दाबून घ्यायचं व्यवस्थित. तर असे लाडू तुम्ही अगदी झटपट बांधू शकता. तर अशाच प्रकारे आता सर्व लाडू मी इथे बांधून घेते. तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 26 ते 28 लाडू तयार होतात. तुम्ही लाडू कसे बांधतात लहान मोठे त्यावर अवलंबून आहे. तर हिवाळ्यात खाण्यासाठी हे खूप पौष्टिक आहे. जरूर बनवून पहा आणि केल्यानंतर कसे वाटले ते पण मला अवश्य कळवा. रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा अवश्य करा. लवकरच भेटणार आहोत अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.